अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात शिरोळमधील सर्वपक्षीय नेते आक्रमक झालेत। याबाबत शिरोळ इथल्या दत्त कारखाना कार्यस्थळावर आज गुरुवारी सर्वपक्षीय नेते तसंच नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती। अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास शिरोळ इचलकरंजीसह कोल्हापूर सांगली जिल्ह्याला महापुराचा मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे या निर्णयाविरोधात तसंच राज्य सरकारला जागा करण्यासाठी शिरोळ तालुका 18 मे रोजी कडकडीत बंद ठेवून अंकली टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील आणि माजी आमदार उल्हास पाटील यांनी दिली। सरकारला जागा करण्याची दृष्टी ठेवून आज मीटिंग या ठिकाणी झाली आणि त्यावेळेला असं ठरलं या मीटिंगमध्ये की 18 तारखेला तालुका बंद ठेवायचा आणि जास्तीत जास्त लोकांनी अंकलीच्या तिथं पुलावरती येऊन आंदोलन करायचं, चक्का जाम करायचं की जेणेकरून सरकारला जाग येईल आणि सरकार याच्याबद्दल लक्ष घालून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचे थांबवतील, अशा पद्धतीची या ठिकाणी चर्चा झाली आणि सर्व लोकांनी जास्तीत जमण्याच्या दृष्टीनं आव्हान केलं गेलं। लोकच वैतागलेले आहेत। या प्रश्नाचा एकदा कायमस्वरूपी निकाल लागावा असं लोकांना वाटतंय। त्यामुळे उद्याच्या 18 तारखेच्या चक्का जाम आंदोलनाला कशा पद्धतीने यावं हे आता आम्ही लोकांना आवाहन केलंय। निश्चितपणानं मोठ्या ताकदीनं मगाशी धनाजी तुर्मे सांगितलं त्या पद्धतीनं उद्याचं आंदोलन हे ऐतिहासिक अशा पद्धतीचं आंदोलन असेल। उत्स्फूर्तपणानं लोक देवी मारायला तयारच झाले आणि महापुरात कोण कुणाला किती मदत करायचं म्हटलं तरी एकाच वेळेला एवढ्या सगळ्या माणसांच्या मदत करतील, पण पुनर्वसन शक्य नाही। त्यामुळे या विषयावरती लोकांनीच आता निर्णय घेतलाय, ताकदीने एकदा यायचं, चक्काजाम आंदोलन यशस्वी करायचं आणि 519वरून 524ला जाऊ द्यायचं नाही। 519 मध्ये सुद्धा सेंट्रल वॉटर कमिशन, केंद्रीय जल आयोग जो आहे त्याचे नियम पाळण्यासाठी यांच्यावरती दबाव टाकणं गरजेचं आहे आणि त्या उद्याच्या 18 तारखेला लोक आपल्या उपस्थितीने दाखवतील। आंदोलन हे आतापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं होईल असं वाटतंय। या जिल्ह्यातले सगळेच नेते म्हणजे सतेज पाटलांच्या सह सगळे नेते या आंदोलनामध्ये ताकदीने सहभागी होणार आहेत। आमच्या तालुक्यातले सुद्धा सर्वपक्षीय नेते एकवटलेले आहेत आणि नागरिक पूर्णपणे त्रासलेला आहे आणि महापुराचे चटके ज्या नागरिकांना बसतात त्या नागरिकांच्या मध्ये फार मोठा रोष आहे आणि याचा सगळा रोष या आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त होईल आणि अभूतपूर्व असं हे आंदोलन होऊन राज्य सरकारला याची दखल घ्यावी लागेल। यावेळी रजनीताई मगदूम, अनिल मादनाईक, वैभव उगळे, अमरसिंह पाटील, रघुनाथ पाटील, रमेश शिंदे, जयपाल कांबळे, दिनेश कांबळे, विश्वास बालीघाटे, दिगंबर सकट यांच्यासह आंदोलन अंकुश, सांगली कोल्हापूर महापूर नियंत्रण समितीचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते।